नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, तर ती आहे विश्वासाची, श्रद्धेची, पेशन्सची. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये होतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे शबरी. शबरी खूप मोठी रामभक्त होती बरं का. तिचं खरं नाव होतं श्रमणा, पण ती भिल्ल जातीतील शबरी जातीची होती, त्याच्यामुळे तिचं नाव शबरीच पडलं. शबरीचे वडील त्या समूहातील भिल्ल समूहातील, भिल्ल म्हणजे कसे ते आदिवासी गावामध्ये डोंगरामध्ये वगैरे राहायचे, आणि तिथल्या समूहांमधले ते एक राजा होते, एक मुख्य होते तिचे वडील. आणि तर त्या काळी कसं लवकर लग्न करायचे. तर 10 वर्षाची शबरी झाली की तिचं त्यांनी एका दुसऱ्या समूहातल्या एका राजाच्या मुलाशी, म्हणजे एका राजकुमाराशी, भिल्ल जातीतीलच लग्न ठरवलं 10 वर्षाची असताना. तोपर्यंत हिला काही कळतही नव्हतं लग्न किंवा काय बाकीचं काहीच, इतकी लहान होती ती. आणि त्यांच्याकडे नाही का असे 2 बोकडे होते पाळलेले, बकरी असते ते. आणि ती त्यांच्याशी तिची खूप गट्टी झालेली होती, खूप मैत्री होती. रोज ती त्यांच्याशी खेळायची, पळायची त्यांच्या मागे, ते तिच्या मागे पळायची, त्यांना खायला द्यायची, त्यांना प्यायला द्यायची. आणि लग्न ठरलं, दुसऱ्या दिवशी लग्न आहे ना, आदल्या दिवशी ती म्हणली की आईला, आई, आणि ते बोकडे कुठे गेले, माझे मित्र कुठे गेले, दिसत नाहीयेत, मी खूप शोधलंय सगळीकडे. पण आई म्हणली की अगं उद्या तुझं लग्न आहे ना, तर त्यांना कापायला दिलं आहे, त्यांना पाठवलंय. ती म्हणली म्हणजे? अगं म्हणजे आता आपल्याला गाव जेवण द्यावं लागेल ना, तुझे वडील राजा आहेत तर सगळे पाहुणे येणार आहेत मोठे मोठे, तर त्यांना पाहुणचार करावं लागेल. तर चमचमीत त्यांना कापून आणायचं आणि त्यांचं चमचमीत मटण तयार करून त्या पाहुण्यांना दिलं म्हणजे ते खुश होतील सगळे. नुसते हे आपलेच 2 बोकडे नाहीत, अजून खूप बोकडे कापायला दिले. ते उद्या आले की मग त्यांचं सगळ्याचं मटण करून मग तुझं लग्न होईल आणि ते असं सगळं त्यांना खायला वगैरे होईल. ही गोष्ट काही तिला पटतच नव्हती. ती म्हणली माझं लग्न आणि ह्यांचा जीव घालवायचा, त्यांना कापून त्यांना मारून टाकायचं आणि माझं लग्न करायचं, हे काही मला पटत नाही. तिने खूप आईबाबांना तिच्या समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना म्हणजे तो रिवाज होता त्यांचा, आणि ते त्यांनी काही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणले जाऊन झोप, उद्या तुझं लग्न आहे, तयार व्हायचंय, तू नवरी आहेस उद्या वगैरे म्हणून. आणि असं करून सगळेजण झोपी गेले, तिला पण झोपायला सांगितलं. पण हिच्या डोक्यामध्ये तेच सारखं, तिला काही रात्री झोप येईना. ती म्हणली हे काय, माझ्या लग्नासाठी ते 2 जीव मारायचे, अजून त्याच्याबरोबर आई सांगते की खूप अजून बोकडे पाठवलेले आहेत, ह्या सगळ्यांना मारायचं माझ्या लग्नासाठी, मी लग्नच नाही केलं तर? असं तिच्या बालबुद्धीमध्ये तिला असं वाटलं, त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी लग्नच नाही केलं तर. पण हे ऐकणार नाहीत, मला माहिती आहे, माझ्या आई बाबा गावकरी वगैरे सगळे. मग तिने काय केलं की सगळेजण झोपलेले होते रात्रीच्या, अगदी मध्यरात्री काळा कुट्टा अंधार असताना वगैरे, आणि हळूच उठली आणि ती घराच्या बाहेर पळून गेली. आता पळून गेली, तिलाही माहिती नव्हतं की आपल्याला कुठे जायचं आहे, काय काय नाही. रात्री सगळ्यांच्या भीतीने पळत राहिली, जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत राहिली. रात्री पळायचं आणि दिवसा कोणी आपल्याला पाहू नये म्हणून ती काय करायची, झाडावर लपून बसायची. आणि असं किती दिवस तरी तिने केलं. झाडाचेच फळं बिळं खायची, कुठेतरी विहिरीवरच पाणी प्यायची, असं काहीतरी करायची. आणि तिने असेच बरेच दिवस हे केले. आणि एके दिवशी पळत असताना तांबडं फुटलेलं होतं, पहाट झालेली होती, आणि तिथे तिला एक आश्रम दिसला. तो आश्रम होता मातंग ऋषींचा. ते मातंग ऋषी आणि भक्तगण सगळेजण तिथे पूजा अर्चा करताना वगैरे तिला ते सगळेजण दिसले तिथे. आणि मग तिने काय केलं, तिथे एक झाड होतं आणि त्या झाडावर ती पटकन चढली आणि तिथे लपून बसली. आता तिला एक वाटलं की चला इथे माणसं आहेत, आपल्याला काही भीती नाहीये, आपण आता इथेच राहूया. मग ती काय करायची, रात्री त्याच्यावर झोपायची झाडावर, सकाळी सुद्धा रात्री सुद्धा.
आणि ते मातंग ऋषी वगैरे ते सगळे काय गंगा स्नानाला ते सकाळी सकाळी पहाटे उठत होते आणि ते सगळेजण स्नानाला जायचे. आणि ते गंगेवर स्नानाला गेले दुसऱ्या दिवशी की ही पटकन खाली उतरली. तिने तो सगळा आश्रम झाडून काढला, छान स्वच्छ केला, शेणाने छान सारवून काढलं. तिथे ताजी ताजी फुलं आणली, सुगंधित झाडाचे पानं फुलं, पाणी भरून ठेवलं. असं सगळं तिथे ते करून ठेवलं आणि पुन्हा लगेच झाडावर जाऊन बसले. हे सगळे ऋषी वगैरे सगळे आले आणि पाहतात तर काय हे सगळं एवढं सगळं स्वच्छ, फुलांचा वास येतोय छान, हे कोणी केलं? त्यांना काही कळेच ना. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा काय केलं तिने, तिला लक्षात आलं की आता ह्या वेळामध्ये हे सगळेजण गंगेवर जातात स्नानाला. मग तिने काय केलं की ते सगळेजण उठायच्या आतच उठली आणि ते गंगेला जायचे ना स्नानाला एका नदीवर. तर त्या नदीच्या तिथलं तिने तो जो रस्ता होता पूर्ण, तर तो सगळा रस्ता साफ केला, तिथलं झाडून काढलं, दगडं बाजूला काढून टाकले की जेणेकरून ऋषींना काही पायाला इजा होऊ नये असं म्हणून. आणि ते स्नानाला गेले की तिने इथे पुन्हा आश्रमामध्ये येऊन आश्रमातलं सगळं झाडझोड करून सगळं सारवून फुलं आणून ठेवणं आणि हे तिचा असा नित्यक्रम झाला. 2-3 दिवस झाले ती असं करू लागली. मग सगळ्यांना वाटलं की ही काय जादू झाली बुवा, काही कळतच नाहीये की हे कोण कोण करत असेल. आजूबाजूला तर कोणी नाहीये असं येण्यासारखं किंवा कोणी राहत आहे असं नाहीये. मग सगळ्यांनी ठरवलं की आपण कोण येतंय ते बघायचंय. मग ते रात्रीतून थोडे स्नानाला म्हणून निघाले. तोपर्यंत तिचं झाडून झालेलं होतं गंगेच्या स्नानावरचा रस्ताचं. पण मग ते तिथे गेले आणि अर्ध्या रस्त्यातूनच पुन्हा वापस आले लपून बसून आणि बघायसाठी की कोण करतंय हे सगळं. तर शबरी पुन्हा खाली उतरून ते सगळं झाडून घेत होती, सारवून घेत होती. ते त्यांनी पाहिलं आणि मग यांनी पकडलं आणि म्हणले की कोण आहेस तू, काय करतेस तू, कुठून आली आहेस, काय नाव आहे तुझं, असं सगळं ऋषींनी तिला विचारलं. तिने सगळं खरं खरं सांगितलं, नाव सांगितलं, गाव सांगितलं, कुठून आली, कशासाठी आली, काय झालं होतं हे सगळं सांगितलं. मग ऋषींना खूप तिचं आश्चर्य वाटलं. वा 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 म्हणे, बाळ खूप चांगली आहेस म्हणे, तू तू आता असं झाडावर लपून बसण्याची काही तुला गरज नाही आहे म्हणे, तू ह्या आश्रमातच आमच्या सोबत राहा म्हणे. ही सगळी तू जे कामं करते ते यांनी भगवंत तुझ्यावर खूप प्रसन्न होतील म्हणे आणि तू हेच काम कर, इथेच राहा म्हणे. मग ती खूप दिवस तिथेच राहिली, तिथेच सगळं काही करू लागली. त्या लोकांमध्येच मग जप करू लागली, रामनाम तिला सगळं येऊ लागलं. सगळं ते लोक जे पोथ्या पुराणं वाचायचे, काय हे करायचे, तर सगळं तिला सगळं ते पाठ झालं सगळं. आणि ती सुद्धा भगवंताचं नामस्मरण, सगळे स्तोत्र बित्र सगळं म्हणू लागली, सगळं करू लागली. आणि मग एक दिवस काय झालं की ऋषींना दुसऱ्या ठिकाणचं बोलावणं आलं. मग ऋषी मातंग ऋषी ते आपल्या आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन निघाले दुसरीकडे जाण्यासाठी. आणि शबरीला खूप दुःख झालं. मग ते म्हणाले, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नको बाळ, तू हेच काम करत राहा, नामस्मरण करत राहा श्रीरामाचं. श्रीराम प्रभू एक दिवशी येऊन तुझा उद्धार करतील. तिने ते लक्षात ठेवलं आणि मग सगळे ऋषी वगैरे निघून गेले. आणि तिला बरं तिने हे विचारलं नाही की ते सगळे तर निघून गेले, ती एकटीच राहिली. खरं तर तिला काही करमत नव्हतं, तिला खूप दुःख होत होतं. पण त्यांनी सांगितलं होतं श्रीराम येणार आहेत आणि तुझा उद्धार करणार आहे. बरं तिने विचारलंही नाही की ते केव्हा येणार आहेत, कसे दिसतात, ते कोण आहेत, काहीच माहिती नाही. फक्त त्यांनी सांगितलं येणार आहेत, येणार आहेत म्हणून तिने काय केलं की पुन्हा सगळं घर झाडलं, सारवलं, फुलं आणले, फळं आणले. हे असं ती रोज करू लागली. ती सुरुवातीला तर तिला काय वाटायचं की नाही बाबा, मी रात्री झोपली आणि श्रीराम येऊन गेले तर माझी भेटच नाही होणार, म्हणून ती झोपायची सुद्धा नाही. पण मग नंतर खूप दिवस झाले, आता ती लहान 10 वर्षाची होती. इतके वर्ष झाले की ती एक मोठी बाई झाली, तरुणी झाली, युवती झाली. पण तरीही तोपर्यंत श्रीराम आले नाही. पण तरीही तिने तिचं काही सोडलं नाही, ती सगळं रोजच्यासारखं करत होती. खूप दिवस झाले, पुन्हा म्हातारी झाली ती, तरीही भगवंत अजून आलेलेच नाहीत. पण तिने तिच्यावर तिचा विश्वास होता ऋषींच्या शब्दावर. ते म्हटले नाही, ऋषी म्हणले होते ना येणार आहेत श्रीरामन तुझा उद्धार करणार आहेत, मग येतील, आज नाही तर उद्या येतील.
म्हणून ती रोज त्यांची वाट पाहत होती. रोज इतके वर्ष तिने वाट पाहिली प्रभूची, आणि रोज त्यांच्यासाठी गोड मधुर फळं जंगलातून तोडून आणायची, रोज सारवून घ्यायची, झाडून घ्यायची, सुगंधी फुलं आणायची, हार करून ठेवायची. हे रोज तिला असं वाटायचं आत्ता येतीलच, आत्ता येतीलच, आत्ता येतीलच, असं करत ती म्हातारी झाली. इतके दिवस त्यांनी ते रोज केलं, आणि थकली होती तशी ती खूप. आता म्हातारी झाली होती, खाली वाकली होती अशी, पण तरीही ती ते सगळं करत होती. आणि एक दिवशी काय झालं, तिने सगळे, आज तिला फळांमध्ये बोरं मिळालेली होती, आणि सुगंधी फुलं तिने हार वगैरे सगळं करून आपल्या झोपडीमध्ये, कुटियामध्ये सगळं ठेवलं. आणि आता बाहेरचं सगळं झाडून घ्यावं म्हणून तिने हातामध्ये फळा घेतला झाडायला, आणि ती झाडू लागली. झाडता झाडता काय झालं माहितीये, असा लख्ख प्रकाश पडला, आणि तिला इतकं छान वाटलं, आनंदी वातावरण वाटलं, एक सुगंध वेगळा आला. आणि झाडता झाडता तिला खाली 2 दमदार पावलं येताना दिसले आपल्याकडे. त्याच्या मागे अजून 2 पावलं होते. तिला वाटलं असो, नाही काही असो, हे तर माझे प्रभूच आहेत, हे तर माझे प्रभू श्रीरामच आहेत, असा तिला निश्चय तिच्या मनाने घेतला. आणि तिने तो हातातला झाडू लांब फेकून दिला, आणि एकदम उभी राहून प्रभूला म्हणली, नमस्कार केला, आणि म्हणली, प्रभू आलात तुम्ही, खूप मला प्रतीक्षा करायला लावली ती, या या, पण 2 मिनिट थांबा थांबा थांबा, 1 मिनिट, मी आलीच आत्ता, असं म्हणून ती आपल्या झोपडीमध्ये, कुटियामध्ये गेली, आणि तिने जी सगळी आणलेली फुलं होती ती घेऊन आली, आणि सगळ्या रस्त्याने अगदी थरथरत्या हाताने तिने ती सगळी पायघड्या घातल्या त्या फुलांच्या. सुगंध दरवळत होता, एकदम ताजी टवटवीत फुलं, पांढरी शुभ्र, आणि ती सगळी टाकली, आणि म्हणले, या प्रभू, या या माझ्या झोपडीमध्ये या, तुमचं स्वागत आहे, असं म्हणून राम आणि लक्ष्मण त्या फुलांवरून तिच्या झोपडीमध्ये आले. तिने त्यांना आसनं दिली 2 बसायला, आणि म्हणली की बसा, आणि त्यांचे पाय धुतले खरं पाण्याने, पण खरं तर तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर जसा काही अभिषेक होत होता, इतक्या आनंद अश्रू, ती काही रडत नव्हती. तिला खूप आनंद झाला होता की इतक्या वर्षानंतर, इतक्या वर्षाची मी वाट पाहते तर माझे प्रभू आलेत, असं म्हणून तिने त्यांची पूजा केली, गंध लावलं, चंदन लावलं, पाय तर आपल्या पदराणीनंतर सगळे पुसून काढले छान, आणि आरती वगैरे केली. नैवेद्य म्हणून त्यांना भोजन आता द्यायचं, तर तिने, कारण ती स्वतः चूल पेटवत नव्हती, काही खात नव्हती, काही करून भाकरी भाजी पोळी भात हे काही खात नव्हती, आणि तुमचा बर्गर पिझ्झा पण नाही बरं का, अजिबातच नाही, पण ती सगळे फळं खायची, फ्रुट्स खायची सगळे. आणि आज तिला दुसरे फळं नाही मिळाले होते, तर तिने नुसती बोरं आणली होते, आणि ते बोरं तिने टोपली भरून समोर आणले, आणि प्रभूला म्हणली, खा. पुन्हा म्हणली, थांबा थांबा थांबा. मग एक एक बोर उचलून ती अशी पाहत होती, याच्यात किड तर नाही ना, किडा असलेला फेकून देत होती, पुन्हा खात होती, आंबट तर नाहीये ना, असं आंबट असलं तर फेकून देत होती, आणि गोड बोरं, न किडलेले बोरं प्रभूंना, रामचंद्रांना ती खायला देत होती. असं देत असताना मागे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मण भैया कसे होते, रागिष्ट. त्यांना खूप राग आला, म्हणले, ही बाई माझ्या भैयाला, दादाला, रामचंद्रांना उष्टी बोरं देते. ती रामाला म्हणली, खाऊ नका हे. तर ते म्हणले, अरे थांब. मग त्यांनी समजवलं, लक्ष्मणा बघ ना, तिचा भाव बघ म्हणे, अरे ती किती प्रेमाने, किती भक्तीने सगळं देतीये म्हणे बोरं, की आपल्या पोटामध्ये किडे जाऊ नयेत, आपल्याला आंबट खायला मिळू नये, आपल्याला चांगलं खायला मिळावं म्हणून ती सगळं खाऊन खाऊन बघतीये आणि देतीये की नाही म्हणे आपल्याला. मग तिने लक्ष्मणाला पण देव केली 2 बोरं, पण लक्ष्मणाने मात्र ती घेतली नाही, नको म्हणे मला असे गोष्ट, कारण लक्ष्मणाला माहीत नव्हता तिचा भाव, रामाला माहिती होता. आणि मग ते सगळे बोरं ते खाल्ले त्यांनी, आणि मग ती म्हणली की आज मी कृतार्थ झाली, जसं काही कोटी सूर्य चंद्र तारे माझ्या झोपडीमध्ये अवतरलेत असं मला वाटतंय म्हणे. आणि खरोखरीच लख्ख प्रकाश पडला, आणि एकदम त्याच्यामध्ये तिची ज्योत होऊन ती आकाशामध्ये ती विलीन झाली, म्हणजेच तिचा उद्धार झाला, असं याच्यात लिहिलेलं असतं. तर त्याच्याप्रमाणे तिचा तर उद्धार झाला सगळा. आता
सांगा मित्रांनो. इतक्या दिवस तिने वाट पाहिलेली शबरी तुम्हाला कशी वाटली? खरंच खरंच तिने फक्त आणि फक्त ऋषींच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. तिची श्रद्धा होती देवावर आणि तिने आपल्यामध्ये खूप पेशन्स ठेवले, म्हणजे खूप वाट पाहिली. असं ती म्हणली नाही आता कंटाळून जाऊ देव सोडून जाऊ दे ते ऋषी काय आणि काय नाही, खोटं बोलले ते गेले निघून, असं ती म्हणली नाही. कारण तिने ते पेशन्स ठेवले आणि तिने इतके दिवस वाट पाहिल्यामुळेच तिला रामचंद्र येऊन तिचा उद्धार करून गेले. कशी वाटली सांगा कमेंट्समध्ये. जय श्रीराम.